सावे, सावे अगं तू कुठं आहेस? कुठं तू? कालपासून फोन लावा लागलोय आम्ही तुला. कालपासून फोन स्विच ऑफ यायला लागलाय. तुला माहितीये 2 वेळा इथं येऊन पण गेलोय आम्ही. काकी तर केवढ्या टेन्शन मध्ये माहितीये तुला? ऐकलंस? तुझी आई सुद्धा लय काळजीत आहे. हे तुझे मित्र मैत्रीण आहेत ना, हे सुद्धा घाबरलेले. कशाला उगाच स्वतःच्या हट्टापायी त्यांची परीक्षा घेतेस? गप गुमान कर सया आणि चालती होईत ना. रिनी, अगं मी एकदम ठीक आहे. अगं काही नाही झालं मला. कशाला उगाच टेन्शन घेते? आणि तू काय आज ओळखते मला? किती पण संकट आली तरी मूग गिळून गप बसणाऱ्यातली नाहीये मी. आणि काळजी करू नको. काही झालं तरी माझी काळजी मी घेऊ शकते. मग माझ्यावर आभाळ का कोसळना? घाबरत नाही मी. म्हणजे आभाळ कोसळलेलं हे खरं आहे. ऐक सावे, चल तू इथनं. नको राहूस इथं. काही गरज नाहीये इथं राहायची. अगं ही माणसं सुखानं जगून पण द्यायची नाहीत तुला. चल म्हणते ना मी, चल आमच्या सोबत. मी कुठेही जाणार नाही. लढाई किती पण बिकट असली ना तरी हार न मानणं माझ्या रक्तात आहे. माझा दुश्मन जितकी त्याची टिमकी वाजवल ना तितकीच मी त्याच्या समोर पाय रोवून उभी राहणार आहे. खरंच तू काळजी करू नको. आणि आईला पण सांग अजिबात टेन्शन घेऊ नको. हा, तुम्ही दोघं माझा लई मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आणि तोंडात अशी हारायची भाषा नकोय मला. कळलं? सावे, तू लढ. आम्ही आहे तुझ्यासोबत. खरं सावे, तू न विसरता आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंस. आणि काकीसनी पण कॉल लावत राहा. हा, ते तर मी करणारच आहे आता. रिने, आईला सांग बिंदास फोन कर. काही प्रॉब्लेम नाही आता. ठीक आहे. काळजी घे. अथर्व,
दीपे तू खरंच आलीस तर मला माहिती होतं की तू माझ्याबरोबर किती पण वाईट वागलीस ना तरी पण तू माझ्या अथर्वला माझ्यापासून तोडणार नाहीस. तुला माहिती आहे मी 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 रोज या बस स्टॉपवर बसून माझ्या अथर्वाची वाट बघत बसायचो. वाटायचं आज येशील उद्या येशील पण देवानं माझं आज ऐकलं. दिप्पे तू आलीस तू खरंच आलीस. देवानं ऐकलं माझा अथर्व. सोडा त्याला. देवानं जर तुमचं ऐकलं असतं का नाही तर भीक मागायची वेळ आली असती. आणि काय रे तुला सांगितलं होतं ना लगेच पॉप्स करून गळ्यात पडायचं नाही म्हणून. पण पॉप ए गप उलट बोललास का नाही तर एक ठेवून देईन. आपण इथं कोल्हापूरात आलोय खरं पण आपण काय त्या घरी जायला आलेलो नाही कळलं. चल हे दीपे घरी जायला आलेलं नाही म्हणजे ए दीपे कुठे जाणार आहेस तू हा प्लीज तुझ्या पाया पडतो दीपे असं वागू नको प्लीज दीपे असं करू नको ऐक की प्लीज. मग कसं करू हा सांगा की कसं करू. तुम्ही म्हणताय तसं करू म्हणजे भिकेला लागायची वेळ येत्या होय की नाही. इथं तुमची बायको जवळ नाही पोरगा जवळ नाही तर तुम्हाला काळी चक्कर आले नाही. तुम्ही तुमच्या मनाला पाहिजे तसं करा आणि सरळ मी सहन करत बसते. पण आता अजिबात चालणार नाही. बाबाजला दीपे मी कुठं माझ्या मनासारखं वाटतंय त्याला. मला तुमच्यासोबत राहायचंय पॉप्स. दीपे ऐक की पॉप्स पण नाही जायचंय. अगं माझा राग पोरावर कशाला काढा लागल्यास. दीपे प्लीज ऐक की प्लीज तमाशा करू नको इथं प्लीज माझा ऐक दीपे प्लीज जाऊ नको तुला पाया पडतो दीपे ऐक की. थांबून काय करू थांबून. तुम्ही तुमच्या आईच आणि बहिणीच ऐकणार नाही. मला ते नाही सगळं परत नकोच आहे. मी आणि माझं पोरगं कुठं पण राहील. चल रे. नाही ऐकत. काय म्हणलं असं. नाही ऐकत. आईचं सावीचं भाऊंचं नाही ऐकत. फक्त तुझं ऐकतो. पण प्लीज घरी चल. माझ्या अथर्वला नको थोडस माझ्यापासून. घरी चल. तुम्ही खरं बोलताय ना परत गंडवणार नाही ना. नाही बघा मी परत एकदा विचारते परत पलटी मारणार नाही ना तुम्ही. नाही मारणार. आता कसं बोलला असा हा आणि ही हात कशाला जोडताय शुभते का तुम्हाला हा. धरा चला चल बळा